आई, हे काय चाललंय? माझ्या राजला अजून किती परीक्षा द्यावी लागणार आहे? काय काय पाहावं लागणार आहे त्याला? आता कुठे त्याच्या आयुष्यात सगळं सुरळीत चाललं होतं आणि असं का होतंय? आई, तूच मला संकेत दिला होतास ना की राज आणि कावेरीचं लग्न होईल म्हणून. मग त्यांचं लग्न होण्यामध्ये ही अशी रोज नवीन नवीन विघ्न का उभी राहताय? बस जेवायला. आकांक्षा, तिला थांबायचं असेल तर थांबू शकते ना ती. मी लग्न होऊन सुद्धा सानिया आदित्यसाठी कधी जेवायला थांबली असं माझ्या आठवणीत नाहीये. म्हणजे घरात आता त्याची नवीन सून येते, तिला काही बोलण्यापेक्षा जी सून लग्न करून आलीये तिला जरा 4 चांगल्या सवयी लाव. नाही नाही सानिया थांबते ना कधी कधी आदित्य जेवायचा राहिला असेल तर. पण मग आदित्यच तिला सांगतो कशासाठी थांबतेस म्हणून. म्हणून ती जेवते, नाहीतर मग अगदीच थांबली असती आदित्यसाठी. काय ग सानिया? हो 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 ना. बघा, हो म्हणाली. नाही, तिने थांबायला हवं असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. ज्याला ज्याला जे सोयीचं होतं ते त्यांनी करावं. आणि हा नवरा बायको मधल्या अंडरस्टँडिंगचा प्रश्न. कोणी जेवायला थांबत नाही म्हणून नावं ठेवायची नसतात. तसंच कोणी जेवायला थांबतं म्हणून टोमणेही मारायचे नसतात. काय ग, कळलं ना? हो कळलं ना. मावशी तू बस जेवायला, मी थांबते. कशाला थांबलात? मी जेवून आलोय, तुम्ही जेवा. किती वेळ वाट बघत होते मी तुमची. निघताना निदान फोन तरी करायचा ना. कशाला? राज, तू दारू पिऊन आलायस? मग काय करू? काय करू हा प्रश्नच कसा पडतो तुला? हे सगळं दाखवण्यासाठी घेऊन आलायस या मुलीला घरात? तुया फक्त या घरात आल्या आहेत, माझ्या आयुष्यात कुठे आल्यात अजून? म्हणजे या घरात असून सुद्धा मला यांच्याशी बोलता येत नाही. यांना म्हटलं ऑफिस मध्ये बोला तर यांना ऑकवर्ड वाटतं, या बोलत नाहीत. म्हटलं बाहेर चला तर यांना तेही करवत नाही. या माझ्या आयुष्यात असूनही नसल्यासारखे आहेत. मग काय करायचं? मी गेलो मित्राकडे, बसलो दारू प्यायला. आणि मी जास्त नाही प्यायलोय. मी बस. मला खरंच वाटलं नव्हतं राज तू असं वागशील कधी म्हणून. आई काय? मी आज पहिल्यांदा प्यायलो नाहीये. याआधी बऱ्याच वेळा प्यायलोय मी. दारू पिऊन यायचो. कशाला हायपर होते आता? त्यावरून इश्यू नको क्रिएट कर. आणि यांना काय वाटतं, त्या एकट्याच चिडू शकतात काय माझ्यावर? मी चिडू शकतो. अरे असं एवढ्या तेवढ्यावरून चिडून जर तू दारू प्यायला लागलास, पुढे संसार कसा करणार आहेस तू? आई प्लीज, इतर लोकही दारू पितात, त्यांचे संसार होत नाहीत काय? आणि माझ्या संसाराचं मी बघून घेईन. तू नको पडू यात. सर प्लीज, मावशीला असं उलट उत्तर देऊ नका तुम्ही. तुम्हाला हवं ते केलंय ना तुम्ही, झालंय ना तुमचं समाधान. चला मी नाही. आज चला. कशाला? चला. अवकाश. हो जरा सावकाश ना. सावकाश.
जरा हळू ना. ऑलरेडी पृथ्वी हलते त्यात मी पडलो तर सावकाश 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 हो, असं काय करता? सावकाश, असं झोपा नीट. पाय वर घ्या, पाय वर घ्या. आई ग, तुम्ही पण ना थोडस काही मनाविरुद्ध झालं तर लगेच तुम्हाला दारूचा आधार घ्यावा लागेल. एवढे कमकुवत असाल असं वाटलं नव्हतं मला. किती लेक्चर द्यालो, दारू उतरेल अशाने माझी. बरं झालं, उतरलीच पाहिजे. नीट आता. बापरे, हा माणूस पण ना. झोपा आता नीट. हात सोडा माझा. नाही सोडणार, ओ हात सोडा माझा. नाही सोडणार. ऐका, माझा हात सोडा. बापरे, काय कशी वाटली माझी ऍक्टिंग? काय काय तुम्ही ऍक्टिंग केली? ऍक्टिंग केली? तुम्ही असे काय करता हो? परत तुम्ही नाटक केलं? असं काय करता हो तुम्ही? कळत कसं नाही तुम्हाला? रत्नमाला मॅडमना किती वाईट वाटलं असेल आणि मला किती धक्का बसला. तुम्ही माझ्या आयुष्यात असताना मला दुसऱ्या नशेची गरज लागेल असं वाटतं का तुम्हाला? पुरे फिल्मी डायलॉग्स पुरे. या ऍक्टिंग साठी काही अवॉर्ड मिळणार नाहीये तुम्हाला. बरं, जेवून आलायत का? नसेलच. चला जेवायला. आणि त्याआधी मॅडमना सॉरी म्हणायचंय. तुम्ही चला. एक मिनिट, एकच मिनिट. ऐका ना, मला आधी आय लव्ह यू म्हणा. अजिबात म्हणणार नाही. आधी मॅडमना सॉरी म्हणा. हो पण म्हणा, नाही, म्हणा ना, चला, म्हणा, नाही म्हणणार, अजिबात नाही. हा, शेवटी नव्याची नवलाई संपली की माणूस पुन्हा मूळ पदावर येतोच. नाही म्हणजे आताही तेच झालं ना. आपल्याकडे जरा लवकरच झालं म्हणा. म्हणजे बघा ना, मला असं वाटलं होतं की कावेरी आयुष्यात आल्यानंतर राज थोडा सुधारेल. पण छे, लग्न झाल्यानंतर सुद्धा हेच चित्र बघायला मिळणार आहे असं दिसतंय. नाही म्हणजे बघा ना वहिनी, आधी तो फक्त तुमचा अपमान करत होता आणि आता तर काय, तो तुमचा आणि कावेरीचा दोघींचाही अपमान करत सुटलाय. आणि या अशा माणसासाठी नंतर कावेरी जेवायला थांबेल असं मला तर नाही वाटत. तर काय, असं काही होणार नाहीये. नाही प्यायलोय मी दारू. ह्यांना चिडवण्यासाठी दारू प्यायल्याचं नाटक केलं, बस इतकंच. सुरूच झाले लगेच. हा, चान्सच बघत होतात का? आणि नव्याची नवलाई वगैरे जेव्हा आकर्षण असतं तेव्हा असते. खरं प्रेम असेल तर आपल्या माणसासोबत प्रत्येक दिवस हा नवाच वाटतो. काय रे राज, किती घाबरून गेले होते मी. काय रे बिचारेला छळायला असं केलंस तू? सॉरी आई, खरंच सॉरी. असेच छळतात हे मला. बरं, भूक लागली, चल ये. बस 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 बसा. बस. घे. अगं,
2 मिनिटं माझाही विश्वास बसला किंवा खरंच पिऊन आलाय म्हणून. आणि काय टेन्शन आलं होतं मला. तुझ्यासाठी खूप वाईट वाटत होतं ग. पण बरं झालं बाई, असं काही नव्हतं म्हणून जीवात जीव आला माझ्या. तुला सांगू कावेरी, राजला असं खोडकर खेळकर वागताना बघून मला किती समाधान मिळतंय. आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं म्हणून तुझं करावं तितकं कौतुक कमीच. हा. अरे देवा, मी पाणी आणायला विसरले. आणते मी आणते. अगं आणते मी. नाही आणते मी. हाय. तुम्ही इथे काय करताय? गुड नाईट. अरे बापरे, अजूनही आहेच का नाकावर? हो, नाजूक नाक आहे. कशाला उगाच नाकाला त्रास देत आहे? मी गुड नाईट म्हटलं. सॉरी म्हटलं ना मी. मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. बोलू नका तुम्ही माझ्याशी. काकू ऐका ना प्लीज. हो, गंमत केली मी तुमची, माफ करा ना. केलीत ना उगीच गंमत माझी. मग आता त्याची शिक्षा तुम्हाला मिळालीच पाहिजे. मी नाही बोलणार तुमच्याशी. बाय. हो, ऐका तर. काकू सॉरी म्हटलं ना मी. अरे हो, एवढं काय चिडताय माझ्यावर? एवढं तर खरी दारू पिऊन आल्यावरही कोणी चिडलं नव्हतं माझ्यावर. हो, बोला ना माझ्याशी प्लीज प्लीज. नाही म्हणजे नाही. बरं 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 ठीक आहे, बोलू नका. पण ऐका तर, मी मगाशी बाहेर गेलो ना तेव्हा एक वेगळीच गंमत झाली. हो हो. पण मला नाही ऐकायची. काकू ऐका ना. हो, काय चाललंय तुमचं? ऐका ना प्लीज. आता काय केल्याने तुमचा राग जाईल? तर पुन्हा नाही ना वागणार असं. प्लीज. मी काहीतरी सुलभे, हे ठेव. गौरी बाहेर अभ्यास करते ना, तिथं आहे मी. हा बर. कावेरीला परत फोन करून बघते. बघते उचलते का. हॅलो. हा आई बोल. बरं झालं बाई तू फोन उचललास. मगाशी किती फोन करत होते कावेरी मी तुला. सॉरी अगं, कामांच्या गडबडीत विसरून गेले. बरं बरं मी काय सांगते ना ते ऐक. अगं हे मुंबईला जायला निघालेत. काय? अगं मी त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण काय. अगं या आईने घोळ घातला. तिने आपलं फोनवरचं बोलणं ऐकलं आणि यांना जाऊन सांगितलं की कावेरी गेली ना मुंबईत, तिथे काहीतरी झालंय म्हणून. मग कसले ऐकतायत हे. तडक निघाले मुंबईला. खरं तर आतापर्यंत पोहोचणार होते पण गाडी बंद पडली त्यामुळे उशीर होतो. रात्री वसंतदादाकडे थांबणार आहेत आणि सकाळी सकाळी तुझ्याकडे बोलणी करायला येणार आहेत कावेरी. बरं बरं ठीक आहे. तू काळजी नको करूस. मी बघते काय करायचं ते. बरं काळजी घ्या कावेरी. हो. काय ग, काय झालं? ते तात्या आता. एक मिनिट. क्या रात्री कोणाचा फोन? हॅलो. हा बोला. काय? नाही थँक्यू. बरं झालं तुम्ही मला कळवलं. काय झालं? काय झालं मावशी? आता
कमिशनरांच्या ऑफिसमधनं माझ्या ओळखीच्या माणसाचा फोन होता. ते म्हणतायत की राजच्या नावाने वॉरंट निघालंय. ते उद्या राजला अरेस्ट करणार आहेत. काय? पण यांनी काहीच नाही केलंय. जगाचा नियमच आहे कावेरी. ही दुष्ट माणसं, दुसऱ्यांच्या विरुद्ध षडयंत्र रचणारी माणसं ही ना चांगल्या माणसांच्या एक पाऊल पुढेच असतात. आणि ते तसंच झालंय. मी- कावेरी नको बाळा, काळजी करूस. मी करेन काहीतरी काहीतरी मार्ग काढायलाच हवा. आणि आई सांगत होती की तात्या सकाळपर्यंत इथे पोहोचतील. काय? राज, काय झालं तुम्ही दोघे इकडे? सर, एक प्रॉब्लेम झालाय. काय? राज, मला कमिशनर साहेबांच्या ऑफिसमधनं फोन आला होता. तुझ्या नावाने अटक वॉरंट निघालाय. उद्या ते कधीही तुला अटक करायला येऊ शकतात. नाही, मला आयडिया होती त्याची. सर, पण तात्या सुद्धा सकाळपर्यंत इथे पोहोचतायत. आईचा फोन आला होता. आणि डोंट वरी, मी संध्याकाळीच वकिलांना भेटून आलो. त्यांनी अटकपूर्व जामीन घ्यायची सगळी तयारी केली आहे. इनफॅक्ट सकाळी सगळे डॉक्युमेंट्स कोर्टात सबमिट होतील आणि मग ते अटकपूर्व जामीन घेऊन येतील. फक्त तात्या इथे असताना पोलीस येता नाहीत, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हो, त्याचीच भीती वाटते रे. आपल्या हातात काहीच नाही आता. म्हणजे माझ्या बाजूने मी तरी सगळी तयारी करून ठेवली. आता सगळ्या डेस्टिनीच्या हातात आहे. राज सर, अरे आला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थँक्यू. वाह. हल्ली सकाळ गोड व्हायला लागली. एक कन्फ्युजन आहे. मला तुमच्या हातचा गोड चहा प्यायला मिळतोय म्हणून सकाळ गोड होते, की मला आवडणारा गोड चेहरा मला रोज पाहायला मिळतोय म्हणून सकाळ गोड होते? असो, दोन्ही गोष्टी तुमच्यामुळेच घडत आहेत. थँक्यू. ऐका ना, आणखी एक कप चहा द्या ना. काय जर पोलीस आले आणि मला घेऊन गेले तर तिकडे मला तुमच्या हातचा गोड चहा मिळणार नाही ना, म्हणून. काय झालं? नका ना असं काहीतरी बोलू. सगळं सुरळीत व्हावं, चांगलं घडावं म्हणून मी देवीकडे प्रार्थना केलीये. आणि तुम्ही असं बोलताय? काही झालं तरी मी तुम्हाला पोलिसांना घेऊन जाऊ देणार नाही. पण बघा ना वकील साहेब, म्हणजे काहीतरी मार्ग असेल ना. हा, ठीक आहे, मी बघते काय करायचं ते.
आई, हे काय चाललंय? माझ्या राजला अजून किती परीक्षा द्यावी लागणार आहे? काय काय पाहावं लागणार आहे त्याला? आता कुठे त्याच्या आयुष्यात सगळं सुरळीत चाललं होतं आणि असं का होतंय? आई, तूच मला संकेत दिला होतास ना की राज आणि कावेरीचं लग्न होईल म्हणून. मग त्यांचं लग्न होण्यामध्ये ही अशी रोज नवीन नवीन विघ्न का उभी राहताय? आई, फक्त तुझाच आधार आहे. राज आणि कावेरीच्या मागे तू ठामपणे उभी राहा, मला मार्ग दाखव. आणि जो कोणी माझ्या मुलाला या सगळ्यात गोवण्याचा प्रयत्न करतोय ना, लवकरात लवकर त्याचा खरा चेहरा माझ्या समोर. काय मग हवालदार साहेब, कुठे राहिलात? हा बोला सुदर्शन साहेब. मग कुठवर आली प्रगती? तुम्ही म्हणाला होता की राजच्या विरोधात वॉरंट निघणार आहे म्हणून. अजून का नाही निघालं वॉरंट? वॉरंट पण हरवला की काय? त्याने राजला अटक होणार की नाही? होणार, अरेस्ट होणार. काल जरा उशीर झालाय, पण आज निघाला अटक वॉरंट. साहेब आले ना की आम्ही राजवर्धन मोहितेला अटक करायला लगेच निघू. पण तुम्ही कोणाला बोलू नका, नाही तर मीडियात बातमी होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी कशाला कोणाला सांगतोय? हा, पण तुम्ही मात्र त्याला अटक केल्यावर मी बातमी वाजवणार. अटक वॉरंट निघाले. चला, म्हणजे आज कुठल्याही क्षणी राजवर्धनला अटक होणार. आई, राज, तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. अरे कशी काळजी नको करू? माझा मुलगा जो बेदरकारपणे वागत होता, कोणाची पर्वा करत नव्हता, आज इतकी छान माझी काळजी घेतोय, इतका चांगला वागतोय. कावेरीच्या साथीने नव्या आयुष्याची सुरुवात करतोय आणि त्यात हे सगळं असं घडावं, नाही का काळजी वाटणार मला? आई, तू नको घाबरूस. तुला वाटतंय तसं काही होणार नाही. डोंट वरी. मी काय म्हणते राज, तू कावेरीचे तात्या आले ना की त्यांना लगेच गेस्ट हाऊस मध्ये घेऊन जा आणि त्यांना तिथेच ठेव थांबवून. म्हणजे कसं होईल, पोलीस येऊन जातील ना, ते त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही. हो, चालेल. आणि सुदर्शन, कावेरीचे तात्या येणार आहेत आपल्याशी लग्नाची बोलणी करायला, तर गेस्ट हाऊस झाडून पुसून स्वच्छ केलेलं आहे ना? हो, अगदी व्यवस्थित आहे. आणि आपल्याकडे काय पाहुणे सतत येतच असतात ना, त्यामुळे साफसफाई होतच असते त्याची. काय? तात्या, तात्या, कशी आहेस बाय? नमस्कार, या ना, या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कळवायचं ना येणार होतात ते, मग गाडी पाठवली असती तुमच्यासाठी. हो नाही, नको. कारण एकदा जर का गाडीची सवय झाली ना,
तर बसने प्रवास करणं झेपणार नाही मला, त्यामुळे नकोच ते. बाय. मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय. चालेल तात्या, आपण गेस्ट हाऊस मध्ये बसून बोलूया. नाही, नको. मला इथे यांच्या समोरच बोलायचंय. काय झालंय? बाय, मला सांग, इथे काही घोळ झालाय का?